शेतकरी कामगार पक्षाचा पदाधिकारी पदनियुक्ती सोहळा आणि रील स्पर्धेचं बक्षीस वितरण सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात संपन्न झाला. मात्र या सोहळ्यात शेकाप नेते राजेंद्र पाटील यांनी केलेल्या उग्र भाषणामुळे मोठा वाद निर्माण झालाय. पाटील यांनी आपल्या भाषणात भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश कडू यांच्याविषयी अत्यंत खालच्या भाषेत टीका करत संतापजनक शैलीत टिप्पणी केली. इतकंच नव्हे तर त्यांना मारण्याची आणि दात पाडण्याची धमकी देत आक्षेपार्ह शब्दप्रयोग केल्याचे आरोप भाजप पदाधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहेत. टीका करता ते मला उत्तर दिलं खरे सर की तुम्ही रामशेठ ठाकूरला रावण बोललात. अरे भल्या माणसा, मी असं बोललो की जे जयंत पाटील रामशेठ ठाकूरांना रावण बोलायचे ते आता गप्प काय, तुम्ही हे काही रावण का माही रावण, ते मी असं बोललो होतो. त्याच्यामुळे उगाच तुम्ही काय हे करू नका. ते पाठीमागे गणेश कडू दात दाखवत होता. या निमित्तानं गणेश कडूला मी सांगू इच्छितो तर तुझे दात घशात घालण्याची ताकद माझ्या मनगटात आहे. तुला शेवटचा पहिला अंतिम शब्द आहे. तू दात दाखवलेस तर तुला तिथं येऊन पटकन सोडणार नाही. या वक्तव्यानंतर पनवेल भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड संताप उसळला असून या संदर्भात 30 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. तक्रार दाखल करताना आमदार प्रशांत ठाकूर, महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, जिल्हा उपाध्यक्ष गणेश कडू यांच्यासह अनेक भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनीही या वक्तव्याचा जोरदार निषेध नोंदवला. ते म्हणाले की राजकीय व्यासपीठावर मतभेद असू शकतात, परंतु खालच्या थराची भाषा वापरणं हे अजिबात मान्य होणार नाही. हे राजकारणातील अतिशय चुकीचं आणि निंदनीय पाऊल आहे. भारतीय जनता पार्टीचे नवनियुक्त उपाध्यक्ष, जिल्ह्याचे उपाध्यक्ष गणेश कडू यांच्या संदर्भामध्ये हे राजेंद्र पाटील जे आहेत त्यांनी जी विधानं केलेली आहेत त्या संदर्भात तक्रार दाखल करण्यासाठी म्हणून आज आम्ही पनवेल शहर पोलीस स्टेशनमध्ये आलेलो होतो. गणेश कडू हे आज भारतीय जनता पार्टीचं काम करतायत. सन्माननीय प्रीतम म्हात्रेजी, सन्माननीय जयंत म्हात्रे साहेबांच्या नेतृत्वाखाली अलीकडेच भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांनी प्रवेश केला आणि जोपर्यंत आज पनवेल तालुक्यातली सर्वसामान्य जनता गणेश कडू यांना ओळखते की जे काम आपल्यावरती सोपवलं ते प्रामाणिकपणानं कष्ट घेऊन करायचे, या पद्धतीचा त्यांचा स्वभाव आहे. आज त्यांना धमकवण्याचा प्रयत्न जसा गेल्या रविवारी शेतकरी कामगार पक्षाच्या सभेमध्ये त्यांच्या सगळ्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये झाला, तो प्रकार हा आम्हाला तरी या ठिकाणी निषेधार्थ वाटतो. खरं तर अशा पद्धतीची विधानं करणं हा त्यांचा यापूर्वीचाच स्वभाव आहे. राजेंद्र पाटील यांच्यावरती या संदर्भामध्ये यापूर्वी देखील अनेक तक्रारी दाखल केल्या गेलेल्या आहेत. पण ज्या पद्धतीनं धमकावण्याची भाषा ही त्यांच्याकडून होते, ही भाषा खरं तर कुठल्याही कार्यकर्त्याला संताप आणणारी आहे आणि त्यामुळे याचा पोलिसांनी बंदोबस्त करावा अशी आमची पोलिसांना विनंती आहे. आणि पोलीस जर याच्यामध्ये यशस्वी झाली नाही तर नाईलाजानं आम्हालाच तो कायदा हातामध्ये घ्यावा लागेल. यासाठी पोलिसांनी याच्यामध्ये लक्ष द्यावं आणि ही वळवळणारी अशा पद्धतीची जी तोंड आहेत ती तोंड योग्य पद्धतीनं बंद करावी. शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्यांना सुद्धा या पद्धतीची भाषा त्यांच्या स्टेजवर वापरली गेलेली आवडत असेल तर उद्या हे अस्त्र त्यांच्यावरती सुद्धा असंच उलटू शकतं याची त्यांनी जाणीव ठेवावी आणि हे जे राजेंद्र पाटील आहेत यांच्यावरती आवर घालावा इतकंच आम्हाला आज या ठिकाणी सांगायचं. सातत्यानं स्टंटबाजी करणं हा ज्यांचा स्वभाव राहिला आहे असेच व्यक्ती या पद्धतीच्या गोष्टी करतायत आणि याबद्दल अनेक लोक हे सातत्यानं नाराजी व्यक्त करत राहतात. फक्त ते दबल्या तोंडानं बोलतात. आता आमच्या विरुद्ध जर बोलायचा प्रयत्न केला तर आम्हाला त्याचं उत्तर द्यावं लागेल. पण पोलिसांकडून आम्हाला अपेक्षा आहे की पोलिसांनी यांच्या विरोधातले गुन्हे आधीचे काय काय आहेत माहिती घ्यावी आणि या पद्धतीनं जर परत त्यांना बोलू द्यायचं आहे का आणि मग या पद्धतीनं मग आम्ही कायदा हातात घ्यावा अशी पोलिसांची इच्छा आहे का, पोलिसांनी ठरवावं. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, पनवेल. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.